नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसीय दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर. G20 परिषदेतील शिखर परिषदेच्या बैठकीला लावणार उपस्थिती. मी महाराष्ट्राची सून, वाढत्या गुन्हेगारी विरोधात लढणार, परळीमध्ये जाहीर सभा घेणार. करुणा धनंजय मुंडे यांची घोषणा. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी. समाजातील विकृती नाहीशी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. सोलापूर जिल्हा नियोजन समितीचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी थांबवला, खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप. बाबा मला मारलं असं काही जण दिल्लीत जाऊन सांगतात, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांची रणनीती ठरण्याची शक्यता. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी. पार्थ पवारांना अडकवणारे सुनील तटकरेच, शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा गंभीर आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींशी धनंजय मुंडे 47 वेळा बोलले, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप. पुणे म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी मोठा निर्णय, सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दस्त नोंदणीत अनियमितता, राजेंद्र मुठे समितीच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर. नागपुरात शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मुलाचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. प्रकृतीच्या कारणास्तव सलील देशमुखांनी राजीनामा दिल्याची माहिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दणका, रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रकल्प बंदचा निर्णय न्यायालयाकडून रद्द. अमरावतीच्या चिखलदरा नगरपालिकेत भाजपचा पहिला विजय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ अल्लाद कलोती विजयी. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.